हाय, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस या फुलांप्रमाणे खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघू शकतात किती मस्त छान फूल आलेलं आहे झाडाला। संकष्टीच्या दिवशी मात्र गणपती बाप्पांसाठी फूल आल्याशिवाय या झाडाला काही राहत नाही। तर कालचा व्हिडिओ आहे, मस्त छान फूल आलेलं होतं आणि बाहेर 7 वाजेचं टायमिंग आहे। तुम्ही बघू शकतात की किती सारं धुकं पडलेलं होतं। अगदी म्हणजे समोरची बिल्डिंग काहीच दिसत नव्हतं। तुम्हाला बऱ्याच वेळेला मी बाहेरचा व्ह्यू दाखवताना ती बिल्डिंग वगैरे दाखवत असते, थोडाफार आजूबाजूचा परिसर। तर त्यावेळेस तर इतकं सारं धुकं पडलेलं होतं, काहीच दिसत नव्हतं समोरचं असं। चला म्हटलं फूल आलेलं आहे तेही तुम्हाला दाखवून देऊया। थोड्या वेळाने मस्त छान बाप्पांना फूल जे आहे ते वाहून देईल। तर झालेला होता टायमिंग चहाचा। दूध आणलेलं होतं, म्हटलं आता एका साईडला सुरुवातीला मस्त छान गुळाचा चहा वगैरे जो आहे तो ठेवून घेऊया, कारण दिवसाची सुरुवात जी आहे ती आपली चहानेच होते। तर मग अगोदर चहा ठेवली आणि दूध आणलेलं होतं, आता तापवायला ठेवते दूध। सकाळी ना या दोघींना मी सोडून आल्यानंतरचं तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवलं बाल्कनीतलं। आणि आल्याच मी अगोदर बाल्कनीमध्येच जात असते की झाडांचं कुठं काय काय आहे असं, कारण सकाळी तर टिफिनची घाई असते। जरी एकटी म्हणजे वेदूचाच असतो सकाळी टिफिन, तिलाच टिफिन द्यायचा असतो, पण तिच्या वेण्या घालणं वगैरे त्यासोबतच बरंच काहीचं असतं। मग त्या दोघी गेल्याशिवाय बाकीचे जी कामं आहेत त्यांना सुरुवात काही होत नाही। तिकडनं आल्यावर मग मी बाल्कनीत जाते आणि मग माझी झाडांना फुलं आलेली आहेत किंवा काय असं सगळं जे काही आहे ते सकाळी अगोदर चेक करायचं काम जे आहे ते माझं चालू असतं। तर असं बाप्पांना मस्त छान आज संकष्टीच्या दिवशी फूल वगैरे आलेलं होतं। बाप्पाचं प्रिय फूल आहे जास्वंदाचं, तर ते वाहिलेलं होतं। चहा पाणी वगैरे बाकीचं जे काही आमचं होतं ते आवरून माझं झालेलं होतं। त्यानंतर मला बेडशीट चेंज करून घ्यायचे होते, कारण बरेच दिवस झाले आता बेडशीट चेंज केलेलं नव्हतं। जवळजवळ म्हणजे गणपतीपासून चेंज केलेलं नव्हतं। 8-10 दिवस 10-12 दिवस झालेले होते। म्हटलं आज चला मशीन लावूया कपड्यांची आणि बेडशीट वगैरे टॉवेल जे काही आहे ते सगळं मशीनमध्ये टाकूया, कारण इतर वेळी कपडे कमी असल्यामुळे काही मशीनमध्ये मी लावत नाही आणि बाकीचे कपडे निघत नसल्यामुळे मग मी धुवत नाही। त्यामुळे जर शेवटी बेडशीट वगैरे जे आहेत ते धुवून घेऊया, कारण सकाळी एवढं सगळं धुकं असलं तरीही म्हणजे 8 वाजेपर्यंत बऱ्यापैकी ऊन जे आहे ते बाहेर पडलेलं होतं। मस्त छान मोकळं वातावरण होतं। म्हटलं चला आता बाहेर ऊन पडलेलं आहे म्हटल्यावर काही ना काही आपण धुवायला काढायलाच हवं, जेणेकरून तेवढंच आपलं फायदा होईल ऊन पडल्याचा। तर म्हणून मग मी बेडशीट वगैरे जे होतं ते आज मला धुवून घ्यायचे होते, कारण पावसामुळे ना काही धुवायला वगैरे वाटतच नाही धुवावं असं, कारण सुकायची बोंब होऊन जाते, सुकत नाही मग काहीच धुतल्यानंतर। मशीनला वगैरे मी लावून दिलं बेडशीट आणि त्यानंतर मग जे काही बाकीची जी कामं होती, बेसिंग वगैरे माझं आवरायचं, रोजची जी ठरलेली कामं असतात ती मला आवरून घ्यायची होती। तर ते सगळं धुवून घेतलं आणि मग आरशावरती पण तिथं बऱ्याच वेळेला मुलं हात वगैरे धुतात ना, तर मग पाण्याचे शितळे वगैरे उडलेलीच असतात, तर तेही पुसून घ्यावं लागतं। किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये पण व्यवस्थित छान आपण कोरडं जर नाहीच पुसून घेतलं तर या दिवसाचं तिथे खराब व्हायची शक्यता असते। ओलं राहून राहून तिथला जो परिसर आहे तो खराब होतो किंवा बारीक चिलटे वगैरे पण होऊ शकतात। त्यामुळे मग मी रोजच्या रोज अशा पद्धतीने ते पुसून घेत असते बेसिन वगैरे व्यवस्थित क्लीन करून झाल्यावर। तर सगळं बाहेरचं कामं वगैरे जी होती ती झाल्यानंतर मग आज जेवणाचं तर मला काही जास्त म्हणजे बनवायचं नव्हतं, कारण आमचा दोघांचा उपवास होता, संकष्टी होती आणि या दोघींनाही साबुदाणे आवडतात। तर मग मी त्याही टिफिनला जेणेकरून घेऊन जातील त्याच हिशोबाने थोडंफार जास्त बनवत असते, त्या खातात म्हटल्यावर। आणि महिन्यातनं एकदाच म्हणजे संकष्टीच्या दिवशीच आमच्या इथं साबुदाणे वगैरे जे आहेत ते मी बनवत असते। बाकी इतर वेळी काही फक्त अशी आपली 4 महिन्याची एकादशी वगैरे येते त्या टायमिंगला मग। तर साबुदाणे बनवायला घेतलेले होते, त्याआधी मी मिरच्या ज्या आहेत त्या माझ्या ठरलेल्याच आहेत, तळून घेते मस्त छान मीठ वगैरे टाकून, मस्त लागतात। तर अगोदर बटाटे कट करून घेतले आणि मिरच्या तळून झाल्यानंतर मग मी
बटाटे टाकलेले आहेत आता तेलामध्ये. आणि चहा वगैरे घेतला ना त्या टायमिंगला म्हटलं जरा रिलॅक्स होऊन मस्त छान पुढे बसून मी चहा घेतला. आणि तोपर्यंत मी दूध न तापवायला ठेवलेलं होतं एका साईडला. तर माझं दूध गेलं तिकडे, माझं लक्षच नव्हतं. मी पुढे थोडा वेळ बसून राहिली आणि तोपर्यंत दूध जे आहे ते उतू गेलेलं होतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्याला, म्हणजे दूध उतू गेल्यानंतर इतकं दुःख होतं. म्हणजे जितकं दूध उतू जाण्याचं होत नाही तितकं ते गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेण्याचं दुःख जे आहे ते आपल्याला होत असतं. त्यामुळे ते आता सगळं जे आहे म्हटलं आता फराळ वगैरे करून झाल्यानंतरच मी क्लीन करून घेईल, कारण इतका वेळ नव्हता माझ्याकडे. मला आज ना जरा बाहेर पण जायचं होतं, काम होतं. बुधवारी ना यांना सुट्टी असते. मग जरा थोडं इकडचे तिकडचे जे काही कामं असले ना तर मी ते त्या दिवशी करून घेत असते, बुधवारच्या दिवशी यांच्यासोबत जाऊन वगैरे. तर मग मस्त छान आज मी लाल तिखट टाकूनच साबुदाण्याची खिचडी जी आहे ती बनवलेली आहे. आमच्या इकडे साबुदाणे म्हणतात फक्त याला, पण इकडे आल्यानंतर कळलं की याला साबुदाण्याची खिचडी वगैरे असंही म्हणतात. आणि मी त्या दोघींना पण होईल अशा म्हणजे तेवढी पुरेशी अशी केलेली होती. तोपर्यंत त्यांनी तिकडनं येताना हे घेऊन आलेले होते सिद्धीसाठी. तर तिने ते खाल्लं आणि मग साबुदाणे जे होते ते तिला टिफिनमध्ये दिले. बाहेरचं जे काही काम होतं माझं ते करून आलेली होती, कारण मध्ये फराळ वगैरे झाल्यानंतर तिला 11 वाजेला सोडलं आणि तिकडनं मग आम्ही वेदूला 12:30ला घ्यायचा टायमिंग होता. तोपर्यंत आमचे जे काही बाहेरचं बँकेत वगैरे काम होतं मला ते करून घेतलं. आणि पटापट मी किचन ओटा वगैरे जो आहे ना तो स्वच्छ करून घेतला होता जेवण वगैरे झाल्यानंतर, कारण बाहेरून आलं ना कामाचा जरा म्हणजे कंटाळा येतो. एकतर बाहेरून आली की थोडंफार नकोच वाटतं काम करायला. तुम्हालाही वाटत असेल, कदाचित वाटत असेल तर मला खरंच कमेंटमधून नक्की सांगा. आणि त्यामुळे मग माझा प्रयत्न असतो बाहेरून आल्यानंतर मला काही जास्त काम नको. तर लादी तेवढी राहिलेली होती, म्हटलं चला तिकडनं आल्यानंतर आपल्याला पुसता येईल. तर आणि तेवढा तिचा वेळ पण होत होता सिद्धीचा, आणि मग ती खूप घाई करायला लागते. त्यामुळे मग तिच्या पटपट वेण्या वगैरे घातल्या, किचन ओटा स्वच्छ केला, बाहेर जाऊन आली. तिकडनं आल्यावर मग व्हिडिओ वगैरे अपलोड केला, एडिटिंग केलं आणि थोडा वेळ मग आराम केला, कारण सवयच झालेली आहे ती. थोडा वेळ मी दुपारी अर्धा 1 तास तरी झोपतेच, अर्धा तास का होईना थोडा वेळ झोपते दुपारच्या टायमिंगला. तर मग उठून झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे मग माझं वेदूचं कपाट आवरायचं राहून गेलेलं होतं. कालचं तुम्हाला सांगितलंच होतं की परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सिद्धीचं आणि माझं कपाट जे होतं ते आवरून घेतलेलं होतं. आणि वेदूचं छोटंसं आहे, कारण ती जास्त जे तिला नाही आवडत ना ते कपडे तिच्या कपाटात तिला अडचण होते, ती अगदी ठेवतच नाही. तिला जेवढं वापरायचं आहे तेवढंच ठेवते. मग म्हटलं पटकन आपल्याला आवरून होईल, तरी काल काही ते आवरून झालं नव्हतं. म्हटलं आज पटकन तिचं कपाट वगैरे जे आहे ते आज काही करून मला आवरूनच घ्यायचं आहे. तर मग दुपारच्या टायमिंगला अगोदर तिचं कपाट वगैरे जे होतं ना ते मी सगळे कपडे इथं घड्या करून आवरून घेतलेलं होतं, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असं राहील असं. आणि बाकीचं जे घालत नाही ना ते तिला सांगत होती की खाली ज्या घड्या वगैरे केलेल्या असतात ना ते कपडे तसेच राहतात. म्हटलं अगं वापरत जा, वापरून टाक, जे आहेत ते परत मग होत नाहीत कपडे नंतर, आणि इकडे तिकडे मग द्यावे लागतात. आणि बऱ्याच वेळेला असंही असतं मुलांचं, कुणाला द्यायला म्हटलं की त्यावेळेस मात्र त्यांचं असतं की नाही मी घालणार आहे, ठेवून दे. फक्त हिचं एक आहे, माझ्या कपाटात जास्त पसारा नको ठेवू, मी जेवढे घालते तेवढेच ठेव, बाकीचे साईडला ठेव, ज्या वेळेस मी घालेल ना तिथून मग मी काढून घेईल. आणि जे काही ट्रेडिशनल वगैरे कपडे असतात ना ती वेगळं तिने घेतलेलं आहे कपाट त्याच्यासाठी. ते डेली वेअरचे जे तिचे असतात ना त्याच्यात मग तिला काय माहिती काय पसारा वाटतं तर मग ती ठेवतच नाही. आणि जास्त करून तर असे याच्यावाले असतात ना महागवाले वगैरे जे टी-शर्ट वगैरे असतात ना जे टोचतात वगैरे ते तर अगदी घालायलाच नको म्हणते. तसेच्या तसे राहतात. मग जास्त करून मी ते घ्यायचा प्रयत्न करतच नाही मग, कारण घालत नसल्यामुळे मग उगाचच घेऊन काय फायदा. तर ठरल्याप्रमाणे माझं जे आजचं जे काम होतं ते झालेलं होतं की हिचे कपाट वगैरे जे आहे ते आपल्याला आज संपूर्ण आवरून हिचे कपडे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर मोजून फक्त या गोष्टींना आहे ना 15 ते 20 मिनटं लागतात. खरं म्हणायला गेलं ना मुलांचे तर 15 ते 20 मिनटात कपाट वगैरे जे आहे ना ती व्यवस्थित अशी होऊन जाते. पण आपण त्या गोष्टींना ना करण्यासाठी जरा म्हणजे कंटाळा करतो किंवा आळस करतो. आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, आणि मग तो ढीगभर पसारा जो आहे तो असतो. पण व्यवस्थित जर वेळच्या वेळी व्यवस्थित करत राहिलं ना तर अशा पद्धतीने इतकं छान आणि मस्त चांगलं पण वाटतं. कपाट व्यवस्थित आवरून ठेवलं तर आठवड्यातून
वेळा तरी आपण हे अशा पद्धतीने आवरून घेतलं तर चांगलं राहतं. मी माझ्या वॉलड्रॉपमध्ये अशा पद्धतीने धान्य वगैरे साठवण्यासाठीच्या कणग्या, म्हणजे आम्ही कोठी म्हणतो त्याला, तर त्या ठेवण्यासाठी अशी जागा करून घेतलेली आहे, जेणेकरून घरामध्ये पसारा वगैरे पण राहणार नाही त्यांचा आणि दुसरीकडे जागा पण तेवढी लागते. म्हणजे इकडे जर झाल्या तर मग जागा तेवढी आपली लागत नाही किंवा मग आपल्याला तेवढंच छान पण वाटतं घर बघायला गेलं तर अशी जागा जी आहे ती मी करून घेतलेली आहे. आणि तिकडे आतमध्ये मग आणि बाहेरच्या साईडला काहीच नसतं. तर मग एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला, म्हणजे 2 ज्या कोठ्या आहेत ना माझ्या, त्या दोघं साईडला अशी जागा मी धान्य साठवण्यासाठी माझ्या म्हणजे वॉलड्रॉपमध्ये जी आहे ती करून घेतलेली आहे. तर म्हणजे दुसरीकडे मला तेवढी जागा वापरायला मिळते. मग तर कपाट वगैरे आवरून झाल्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला. संध्याकाळचं टायमिंग झालेलं होतं, 5 सव्वा 5 वाजलेले होते. आणि आज हे बाकीचं जे काही कपडे वगैरे होते ते धुतलेले होते. टॉवेल अजून काही सुकलेले नव्हते, पण बेडशीट वगैरे व्यवस्थित असे सुकून गेलेले होते. म्हटलं आता याच्या घड्या वगैरे ज्या आहेत त्या करून घेऊयात, कारण व्यवस्थित वाढलेले आहेत. आणि ऊन पण होता आज बऱ्यापैकी, 2 दिवस झाले छान ऊन पडत असल्यामुळे कपडे सुकवण्याचं तेवढं टेन्शन जे आहे ते कमी झालेलं आहे. तर मग बेडशीटची घडी वगैरे करून घेते. मस्त फ्रेश वाटतं जरा बाहेर जर वातावरण मोकळं असतं. आणि पाऊस नसला ना त्यावेळेस मग वाटतं अरे थोडंफार पाऊस पण ठीक आहे, पण रोज रोज पाऊस पाऊस म्हटलं तर मग कंटाळा येतो. पण घरात राहून आपल्याला पावसाचं काही वाटत नाही, पण ज्यावेळेस आपल्याला इकडे तिकडे पावसात जावं लागतं ना, अर्जंट काही काम असलं तर त्यावेळेला आपल्याला पाऊस नको वाटतो. पण घरात राहिल्यावर तर सगळेच म्हणतात मला पावसाळा आवडतो असं, कारण पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ असतं, तेही छान आहे. पण मग बाकीच्या वस्तू किंवा कपडे म्हणा असं सुकवण्यासाठीच जरा अवघड जातं असं. बाकीचं जे होतं कपडे ओले होते ते उलटपालट करून ठेवून दिले, बेडरूमच्या बाल्कनीतले पण आणि हॉलच्या पण. आणि बाकीचं जे सुकलेलं होतं ते घड्या करून परत पुन्हा आपल्या जागेवर ठेवले. आणि काल दळण वगैरे काढलेलं होतं, दळून आलेलं होतं. मग ते सकाळी काही मी भरलं नाही, कारण दूध वगैरे तापवलेलं होतं आणि उपवास होता. थोडीफार झींज वगैरे उडतेच, त्यामुळे मी उपवासाच्या दिवशी शक्यतोवर मग तसं भरून घेत नाही. आणि संध्याकाळी मग आमची मॅडम आहे वेदू मॅडम, तिला कॉफी बनवायची होती, कोल्ड कॉफी बनवायची होती. मी कधी बनवलेली नाही कोल्ड कॉफी, याआधी तिने एकदा बनवलेली होती, त्याच वेळेस मी बघितलेली होती. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तर तिने असं एकदा बॉटलमध्ये कॉफी टाकली, त्यानंतर थोडी साखर टाकली आणि त्याच्यामध्ये 2 चमचे फक्त पाणी घातलेलं आहे. पाणी कमीच घालायचं असं तिने सांगितलेलं आहे, नाही तर झाग जो आहे ना तो बनत नाही. मग असं झाकण लावून तिने हलवून झाग जो होता तो बनवून घेतलेला होता कॉफीसाठी. बघा मस्त बनला होता आणि तिला छान येते बनवता. तिने याआधी पण बनवून दिली होती मला. मला जास्त कॉफी वगैरे आवडत नाही, मी फक्त चहाच घेते. पण कधीतरी असं, आता ही ती दुसऱ्यांदा बनवत आहे. याआधी तिने एकदा बनवलेली होती, त्यावेळेस तिने मला दिली होती आणि खूप छान झालेली आहे. आधी कपामध्ये दूध टाकला आणि आता वरून तो झाक टाकलेला आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, कारण तिने सांगितलं आहे मम्मा माझा व्हिडिओ कर आणि यूट्यूबला टाकजो असं. तर आवडली तर नक्की सांगा कशी वाटली तर. आणि मस्त अशा कॉफीसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.